तर भाई लोक मी संगमनेरमध्ये आहे आणि एक लग्न चालू आहे जिथे मी कोणालाच ओळखत नाही. लय एक्साइटेड आहे मी या लग्नासाठी. बघू संगमनेरकर आपल्याला कसं ट्रीट करतात. अभी मजा आएगा ना भिडो. हॅलो एव्हरीवन, तुमचं काय नाव आहे? प्रणाली थोरात. आणि तुमचं? अंकिता कांबळे. अच्छा सर. संकेत कांबळे. अच्छा, एकच फॅमिली का तुम्ही? फ्रेंड्स आहे. तुम्ही अच्छा, कोणाकडून आले तुम्ही? नवरीकडून. तुम्ही नवरीकडून आले. काय काय खाल्लं आतापर्यंत? बैगन. मी तर नाही काही खाल्लं अजून. अरे बाप. पाणीपुरी खाल्ली आहे, रगडा खाल्लाय. ठीक आहे, समज गया. कधीपासून सुरुवात केली लग्नाला? कालपासून की आजपासून? कालपासून. अच्छा, खूप थकलेले दिसताय तुम्ही. स्टेजच्या समोर डायरेक्ट आता मी श्री राजेंद्र बालपासून साहेबांचे शुभ आगमन होतं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो सर. तर तुमचं नाव काय? साहिल. कोणाकडून आले? नवरीकडनं. नवरीकडं. तुम्ही कोण आहात? भाऊ लागतो. भाऊ लागतात. आणि तुम्ही? मी पण भाऊच लागतो. हॅलो, तुमचं नाव काय? समृद्धी आनंदी खे पाटील. आणि तुम्ही कोणत्या साईडने आले? आम्ही पुण्याहून आलोय. पुण्यावरून आले. Yes. नवरीकडून की नवरदेवाकडून? नवरदेवाकडून. अच्छा, कसं वाटतंय लग्नात येऊन? छान, मस्त. खूप छान आहे. थँक्यू सो मच. गाईज, सगळ्याच पाहुण्यांना भेटत आहे आता. मी सगळ्याच पाहुण्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारणार आहे ह्या लग्नामध्ये. खूप VIP लग्न वाटतंय. सगळे VIP वाहून आलेले आहेत. मला पण थोडी भीती वाटते, थोडंसं नर्वस आहे मी, पण बघूया काय होतं. शुभम, तुला कसं वाटतंय या अननोन लग्न देऊन? मजा येते. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. आम्ही नवरदेवांचे फ्रेंड्स आहेत. अखिल वैद्य, अश्विनी आगरे. एक किस्सा तुमच्या फ्रेंडशिपचा लवकर. आम्ही लोकांनी खूप क्लासेस सोबत बंक केले आहे. मी आणि ऋषिकेशने. मी माझे क्लासेस बंक केले आणि ऋषिकेशने त्याचे क्लासेस बंक केले आणि बाहेर फिरायला गेलो आम्ही. मला असं काही नाही. आय हॅव व्हेरी गुड मेमरीज विथ ऋषिकेश. इज लाईक अ व्हेरी गुड फ्रेंड अँड ब्रदर टू मी. ही हेल्प मी अलॉट. हॅलो गाईज, तुम्ही खूप एक्साइटेड होते. तुम्ही कोण आहात? मी दुलेची बहीण. ओके. आणि मी भाऊ आहे. आम्ही पण भाऊ आहे, कझन भाऊ आहे. आय रिली लाईक युअर शाउट आउट फॉर युअर ब्रदर. ओके. ऑलवेज फॉर आवर ब्रो. काय फिलिंग आहे तुमची? एक फिलिंग सांगा. So happy. फीलिंग गुड फॉर हिम. Happiest, most happiest. भैयाची एक काहीतरी सवय सांगा. लेझी. खूप लेझी आहे, खूप लेझी. मैं सुना नहीं. क्या? जोर से बोल, मैं जरा कम सुनता हूँ. जोर से बोल. कशामध्ये? लाईक कोणते काम करायचे असतात लवकर त्याच्यात खूप वीक आहे. सज्जन को क्या तकलीफ है भाई? और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. खूप घाई असते त्याला सगळं करायची. हा, खूप पॉझिटिव्ह आहे. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. कैसा लगा मेरा मजाक? वहिनींना बघून कसं वाटतंय? हाय, क्यूट आहे आमची बहिणी यार. प्रिटी ब्युटिफुल. ओके, थँक्यू गाईज. आता मी गर्दीत घुसतो, थोडंसं आई लेवलच्या बायांसोबत बोलतो नवरदेव नवरीबद्दल. रोम रोम भाइयों. सगळे नवरीच्या साईडनी. नवरी. मी आताच नवरदेवाच्या साईडला विचारलं नवरदेवाच्या बहिणीला, भावांना. त्यांना नवरी खूप प्रिटी वाटली, एकदम क्यूट वाटली. तुम्हाला नवरदेव कसा वाटला? नवरदेवाला का सिलेक्ट केलं? काय गुण पाहिले? स्वभाव खूप छान आहे. उपस्थितीसाठी सदैव आपण स्मरणात राहा. काही माणसे लक्षात राहतात. छान संस्कार झालेले आहेत. अच्छा, ओके. तुम्ही कोण? नवरीच्या आत्या. ओके. नवरीची आई कुठे आहे? अरे बाप. आणि भारी मिस्टेक हो गया सर. एकदम बलंडर हो गया. आणि वाकचौरे परिवार यांचा आनंद द्विगुणित केला. शिक्षण यासाठी सातपुते परिवार आणि वाकचौरे परिवार परत एकदा आणि संस्कार पण व्यक्त करतो. आत्यांनी सांगितलं संस्कार खूप चांगले. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान संस्कार आहेत मुलाचे. मी गेले होते बघायला. ओके आत्या. खूप आवडलं आम्हाला सगळ्यांना. ओके, ओके, ओके. इतके छान आहेत. आई वडील सगळे छान आहेत. मामी आहे. मामी. मामी मला सांगा लवकर नवरदेवाबद्दल.
नवरदेव आता दिसायला दोघंही सुंदर आहेत, जोडा खूप आवडलाय अच्छा आणि संस्कार सगळे चांगले आहेत, माणसं चांगले आहेत, त्याच्यामुळे ओके. मग आम्हाला सगळं आवडलं. हा मला सांगा. छान आहे. जोडा खूप छान आहे वर. पार्टनर पण मस्त. काय ते पार्टनर पण छान आहे. ओके. जोडं पण छान आहे. अच्छा आमदार स्वभाव इतका छान आहे. हा हा खताळ साहेब ओके यांचं आगमन होत आहे. अच्छा एकदम व्यवस्थित झालं ते. मजा आया. बोला. ऐश्वर्यावर सुद्धा खूप छान संस्कार झालेले आहे. मातीच्या आई वडील खूप छान आहेत, म्हणजे सगळी फॅमिली खूप छान आहे. भाऊ बहीण खूप छान राहतात. विशेष तुम्ही म्हणजे सगळी family बघितली दोघं म्हणजे. इतके छान राहतात, अगदी मित्र मैत्रिणीपेक्षाही असं व्यवस्थित नातं आहे त्यांचं. खूप ओके छान. ग्रेट ओके खूप व्हेरी छान. नाईस. खूप काळजी घेतात दोघं एकमेकांची. अच्छा हाय हाऊ आर यू? आय एम फाईन. तुझं नाव काय आहे? अनुष्का साळवे. काय नाव आहे तुझं? अनुष्का साळवे. काय करते तू? मी स्कूलमध्ये 10th स्कूल मध्ये? लुक ॲट द प्रोफेशनल कॅमेरा. मी तुला बघितलं ह्या कॅमेऱ्या सोबत, तू खूप कॉन्फिडंट दिसते. थँक्यू. तुला फोटोग्राफी आवडते? भावाने शिकवली? नाही येत मला. नाही आहेत. भाऊ कधी शिकवणार आहे? त्याला विचार कधी शिकवणार आहे. कधी शिकवणार आहे? अच्छा ओके ओके ओके. ऑल द बेस्ट तुला. ऑल द बेस्ट तुला. Thank you. ओके. गाड़ी स्टार्ट कर. मला वाटतं नवरीकडच्याच असतील सगळ्या मुली. हॅलो सर, कसे आहात सर? छान, खूप छान. कोणत्या साईडने आले तुम्ही? आम्ही सातपुते परिवाराच्या साईडने आहोत. ओके. नवरदेवाबद्दल काही माहिती आहे तुम्हाला? हो आहे माहिती आहे. तो माझे जे साले आहेत अच्छा त्यांच्या ओके. साडूंचा मुलगा आहे. अशा दोन काही गोष्टी माहिती आहेत का नवरदेवाबद्दल आम्हाला सांगाल? सौम्य स्वभाव आहे आणि तो क्रिकेटर सारखा दिसतो. अरे बापरे. कोणासारखा दिसतो? विराट कोहली सारखा दिसतो. एक मेमरी सांगा. मेमरी नाही, एवढं मला माहितीये की माझी वहिनी नेहमी खूप तारीफ करायची कोण वहिनी? त्याच्याबद्दल. अच्छा वहिनींची बोलूया थोड्या वेळात. हा, त्या खूप तारीफ करायच्या. तो लहानपणीपासून खूप असा स्कॉलर आणि एकदम छान होता. ओके. आणि आता पण तो खूप म्हणजे वेल एज्युकेटेड आहे. Well educated. सगळ्यांनाच माहिती आहे. एवढं सगळं असून पण संस्कारी आहे, ते मेन आहे. तारीफ करणारे. तारीफ करणाऱ्यांना भेटू आपण. मी तर त्याला जसं त्याचा जन्म झालाय तेव्हापासून ओळखते. ओके. मावशी आहे मी त्याची. वाव ओके. मग तुमच्याकडे सगळं असेल, सगळं त्याचा डेटा बायोडेटा सगळं तुमच्याकडे आहे. दोन चांगल्या सवयी, दोन वाईट सवयी सांगा. चांगल्या सवयी तर त्याच्या यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच आहेत की हुशार आहे अभ्यासामध्ये आणि ऐकतो सगळ्यांचं. कोणीतरी मला बोललं आळशी पण आहे, त्याचा मित्र बोलले खूप आता आळशी तो आहे. त्या वयात झाला असेल, ज्या वयात मी बघितलं तेव्हा तो खूप ऍक्टिव्ह होता. ओके. म्हणजे आता थोडा चेंज होतो ना वयाप्रमाणे. अच्छा. आणि लहानपणी तो थोडासा होता हट्टी, जे त्याला हवं ते त्याला पाहिजेच असायचं. आणि ते ओके. हट्ट मीच पूर्ण करायचे. अच्छा तुम्ही पूर्ण करायचे. खाओ माँ कसम. म्हणजे ह्या आपल्याला वाईट सवय सांगणार नाहीये. ते वाईट असं काही नव्हतं. त्याला खूप म्हणजे प्रेम माझं त्याच्यावर होतं, त्याचं माझ्यावर होतं. ओके. आई जॉब करत होती त्याच्यामुळे तो आमच्याकडेच असायचा. अच्छा थँक्यू सो मच एव्हरीवन. हा. तुम्हाला लग्न देऊन कसं वाटतंय? छान. कसं आहे अरेंजमेंट? आवडलं तुम्हाला सगळ्यांना? ओके थँक्यू. हाय, आवडते तुला आईस्क्रीम? नाही. कोणती आईस्क्रीम आहे? मला दे मला. सॉरी 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 सॉरी. नाव काय तुझं? काय नाव सांग. लिटरली लोक इथले मला प्रोफेशनल फोटोग्राफर व्लॉगर समजायला लागले आहेत आणि मी सगळ्यांना खोटं बोलतोय की मला बोलवलं आहे. आणि एका लेडीने तर लिटरली विचारलं की तू मला बोलवलं आहे का? मी बोललो हो हो, नवरदेवाच्या भावाने बोलवलं आहे. आणि मी थोडा नर्वस पण होतो, बट एकदम कॉन्फिडेंटली खोटं बोललेलो आहे त्यांना. मुझे माफ कर दे. आणि सगळे खूप खूप लोक आता एक्साइटेड आहे व्लॉगमध्ये येण्यासाठी. सगळ्यांना आता खात्री पटलेली आहे की मी जेन्युइन आहे भाई एकदम. आणि एवढी मजा येते मला, एवढं हॅपी आहे मी आता. और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. माझी भूक पण गेली आहे एवढं छान लोकांना भेटून. आता बघू पुढे काय होतं. सो गाईज आत्ताच मला माझे मित्र सगळे मंडळी भेटले जे की इन्व्हायटेड आहे, मी नॉन इन्व्हायटेड आहे. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय लग्नामध्ये येऊन? छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं? आज कोण आहे आपल्यासोबत असं ज्याला इन्व्हिटेशन आहे? विनोद सर, सचिन सर.
सचिन सर आपको इन्विटेशन हमने बताया ना. मी जरा मुलींना जेवण आणतो. सर 2 मिनिटं थांबा. फक्त मला सांगा इन्व्हिटेशनचं सांगा. मैं क्या बताऊं मैं क्या बताऊं. ते स्टुडंट आहे शाळांकडे शिकलेली आहेत खूप डान्स शिकलेली आहे म्हणजे नवरी का? नवरी का? हा नवरी. ओके. आम्ही त्यांना खूप आता भेटलो, त्यांना बोललो. आता मी जेवणाचा ब्लॉग जरा दाखवतो. कोण काय जेवतोय. कसं वाटलं तुम्हाला? खाल्लंय अजून? इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. आताच घेतलं का? ओके बघा बरोबर. स्तुती वगैरे नाही करायची आपल्याला, जे आहे ते रिअल सांगायचंय. हा ना, मग कोणाच्या बाजूने बोलायचं असं मी तुम्हाला कोणाच्या पण बाजूने बोला तुम्ही. तुम्हाला काय आवडलं लग्नामध्ये? राजू कारभारी वागचौरे यांचं लग्न खूप व्यवस्थित आणि खूप सिस्टमॅटिक होत आहे आणि आम्हाला त्याचा आनंद घेता येतोय. आम्हाला त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं, त्याबद्दल आम्ही राजू कारभारी वागचौरे यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. ठीक है समझ गया. ओके गर्ल्स, मला सांगा तुमचं नाव काय? लावण्या. लावण्य खूप छान नाव आहे. काय करते लावण्य तू? मी 9thला आहे आता. 9thला आहे. लावण्य तुझे पॅशन काय? म्हणजे पॅशन डान्स करायला खूप आवडतं. अजून रिडिंगला फोटो काढायला. तर आतापर्यंत काय काय फोटोशूट केलाय प्रोफेशनल वगैरे? नाही फोटोशूट तर नाही गेलेलो, बट भरपूर फोटोज काढलेले. कॅमेरा आहे तुझ्याकडे? नाही कॅमेरा तर नाही, बट आयफोनमध्ये तू भरपूर कुठली आहे? काढलेले. मी संगमनेरची. संगमनेरचीच आहे का? ओके. आणि कोणत्या स्कूलला? सह्याद्रीला. अच्छा, मला खूप छान वाटतं ॲक्च्युली. तुम्ही एकदम कॉन्फिडंट. हिला पण भेटलो मी. तू पण एकदम कॉन्फिडंट आहे. कसं काय हा कॉन्फिडन्स कुठून आला तुमच्यामध्ये? आधीपासून. खाओ माँ कसम. संगमनेरकर का? हो संगमनेर. ओके. प्राऊड संगमनेरकर. प्राऊड. थँक्यू. स्वीट आवडतं तुम्हाला खूप? काय काय आवडतं? हे जे घेतलं सगळं आवडतं? अरे वा. काय नाव आहे तुमचं? जागृती. जागृती. ओके थँक्यू. तुम्ही काय घेतलं? स्वीट. सगळ्यांना स्वीट खूप आवडतं दिसतंय. छान लागतं ना. छान लागतं. कैसा लगा मेरा मजाक. सर कसं आहे जेवण? एकदम सुंदर, छान. छान आहे. तुम्हाला कसं वाटलं जेवण? सगळ्यांना जेवण कसं वाटलं? छान आहे. आवडलं? तुम्हाला कसं वाटलं? थँक्यू. कसं वाटलं सर जेवण? मस्त जेवण आहे. मस्त आहे. आवडलं. तुम्ही सर कोणाकडून आले? सातपुते कंपनी. सातपुते कंपनी. सगळीकडे सातपुते कंपनीच दिसते. मी अजूनपर्यंत सातपुते जिंदाबाद. काय रे आईस्क्रीम घेऊन आला? आईस्क्रीम खातो मस्तपैकी, सगळ्यांना बघत एन्जॉय करत. A few moments later. सर तुमचं नाव काय सर? गणेश साळवे. अच्छा, नवरीचे कोण लागतात सर? मामा. मावा लागतात. नवरीच्या 1-2 सवयी तुम्ही सांगू शकाल? ती आता लाडात वाढलेली, ती सगळ्याची लाडकी. सगळ्यांची लाडकी. हा सगळ्याची लाडकी. आळस वगैरे असं नाही काही नाही करते? नाही. खूप ऍक्टिव्ह. पहिला होता आळसपणा, आता नाही, आता सगळे कामं करते. मामी पण आहे? हा मामी मामींना बी. बोलवा ना. हा हे काय मामी काय करताय तुम्ही? आईस्क्रीम खाताय मामांना सोडून? एकटे आईस्क्रीम खाताय? ऐसा मत करो मेरी जान. नणंदबाई पण येऊ राहिलेत ना. मामी, मला मामांनी काही जास्त सांगितलं नाही. तुम्ही मला सांगा नवरीबद्दल काहीतरी. खूप छान आहेत. खूप छान आहे. आले का आमच्या संघाच्या मिळून मिसळून राहतात. अच्छा. असे प्रेमाने बोलतात. आणि नवरीला किती बहीण भाऊ? एक भाऊ आहे. एक भाऊ आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? ते पण छान आहेत. ते पण छान आहे. हो मस्ती वस्ती नाही करत का दोघं जण? हो खूप. मारामारी करता? नाही करत. आधी काही लहान राहिले का मारामारी करायला? तुम्ही किती वर्षापासून ओळखता त्यांना? माझ्या लग्नात ना त्या 1 वर्षाच्या होत्या. खाओ माँ कसम. बरं, सगळे पैलवान मंडळी जेवली? सगळे जेवले. पैलवान होते का सगळे? एकदम आम्ही आता पहिलवान झालो खाऊन. कसं वाटलं जेवण तुम्हाला? जेवण एकदम सुंदर. आणि प्रोग्राम कसा वाटला? प्रोग्राम अप्रतिम. एकदम सायंकाळी मस्त असं वातावरण. पुन्हा मुंबईत असे लग्न होतात त्या टाईपचं लग्न. ओके. तुम्ही कुठून आले सगळे? आम्ही इथलेच आहे. मित्र आहे मी त्यांचे. कोणाचे मित्र तुम्ही? राजाभाऊ वागचौरे यांचे मित्र आहे. अरुणचे मित्र आहे. ओके. आम्ही रमेशचे मित्र आहे आणि आम्ही त्यांचे ग्राहक बी आहे अनेक वर्षापूर्वी. ठीक है समझ गया. तुम्ही भेटले त्यांना स्टेजवर? त्यांना भेटलो मग जेवलो. अच्छा. आता कुठे चालले तुम्ही? आता आम्ही आमच्या घरी. आमच्या घरी. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. मला वाटलं आता बसणार मस्त. जेवल्यावर नाही बसत. गप्पा मारायच्या बसून आणि मग जेवायचं. बसायचं म्हणजे मी मला वाटलं इकडे बसणार तुम्ही. दुसरं बसणं आम्ही कधी पाहिलेलं नाही. सर मी चक्क तुम्हाला तंबाखू खाताना बघत आहे. तू एक
एक हैबिट है वो एक हैबिट रहता है जो वाह क्या बात है हैबिट बनाना पड़ता है. आपला हा जो परिसर आहे हा मालपानी परिसर ह्या नावाने ओळखला जातो. सवय हा परंपरेने आपल्याला ह्या महाराष्ट्राला दिलेली आहे. त्याच्यापतलाच मी एक ह्या महाराष्ट्रातला एक रहिवासी आणि मालपानी सरांचा एक चाहता कस्टमर याची ओळख व्हावी ह्या दृष्टिकोनातून मी एक तुमच्या तंबाखू खाऊन लोकांना म्हणजे दाखवतात की तुम्ही एक प्राऊड कस्टमर आहात. फुकटची मार्केटिंग करतात तिथे तंबाखूची. आजपासून मालपानीचे ब्रँड अँबॅसिडर या ठिकाणी मी जाहीर करतो की मालपानीचे गायछापचे अध्यक्ष काय म्हणतात अध्यक्ष नाही ब्रँड अँबॅसिडर आजपासून मी यांना घोषित करत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजव बापू साहेबांसाठी. आप लोग मुझे गलत समझ रहे हैं. आपको गलत फहमी हो रहे हैं. आपको गलत फहमी हो रहे हैं. कुठली नशा ही स्वतःच्या शरीराला जाणवते. दारू पिणारा स्वतःचं आपलं काळीज जाणवतं ॲक्च्युली. कारण ही सवय ही पहिल्यापासून लागलेली असते. ही वाईटच आहे नक्की वाईट आहे. ही पुढच्या पिढीला भावी पिढीला नाही लागली पाहिजे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास. कितने शानदार विचार रखते हैं. कसले कार्यकर्ते हे मजा करतात. हेच विचार भावी पिढीचे अशा पिढींना असे आहे हे नाही नाही हे घेणं दादा बाबू साहेबांनी मजा घेऊन टाकली सगळ्यांची. सच्चा पत्रकार असतील तर ही डिलीट मी माझी पीच आहे ना घ्यायची असेल तर तुला भावी पिढीसाठी घ्यावं लागेल मित्रा. जी पिढी अध्यक्ष महोदय चुकीचं आहे. मेरे साथ अन्याय हुआ है. मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. आई वडील ह्यांना थोडं झोंबलं ह्यांना. तुम्हाला वाटतंय का नाही ह्यांना थोडी खेचली तर ह्यांना झोंबायला लागलं. आपल्या मुलासारख्या पोरांनी खेचलंय. खेचली कोणी नाही साहेब तुमचं चुकीचं आहे. नाही सांगू शकत. त्याच्यावर काहीच बोलू नका. थोडीफार हसी मजाक चालते. वयस्कर तुम्ही वयस्कर तुम्ही 17 वर्षाचे दिसतात अजून पण. माहिती का तुम्हाला 52 वर्षाचा. अहो 52 कसले 52 मध्ये 2 गुंठे करा 25 झाले. भाई मारो मुझे मारो नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार मजाक हो रहा है. तुमचं नाव सांगा. नाव सांगा. सर अभी हम कुछ नहीं बता सकते हैं आपको. हम डिस्प्रेशन में अभी हैं. अभी कोची में है डिस्प्रेशन में है सर. अभी कुछ नहीं बताइए. नहीं कुछ नहीं बताएंगे अभी. डिस्प्रेशन में है जी फक्त नाव सांगा. मैं नहीं बताऊंगा. अमर दिगंबर लोखंडे. बोला रोम रोम भाइयों. तुमचं नाव काय. माझं राजेश बापू गोबडे. त्यांना माहिती आहे मी सांगितलं टेन्शन नका घेऊ. मुलाचे मामा. मुलाचा मामा आहे मी. आत्ते तुमच्याशी भेटलो ना मी तुम्हाला आपण बोललो ना याच्यावर. ओके मामा साहेब मी बघू शकतो तुमची पर्सनॅलिटी एकदम दमदार आहे. तुम्ही पैलवान होते का पहिले. नाही होतो पहिला पण काय जास्त कुस्त्या किती कुस्त्या मारल्या आतापर्यंत. मारल्यात 10-12. मिस्टरांबद्दल सांगा 2 शब्द. आमचे मिस्टर एकदम छान येतं कृष्णासारखे येतं. बरे बापरे खरं सांगा. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना कोई गड़बड़. खरं सांगा. खरं सांगा. आमचे मिस्टर एकदम छान येतं एकदम गोड आहेत कृष्णासारखे सावळे येतं. ओके गोरे नको म्हणू सावळे म्हण कृष्ण म्हणून सांग की. काही प्रॉब्लेम नाही ते. आणि एकदम छान येतं मोठे बिझनेसमॅन आहेत ते. अरे वा. आता बघा नंतर अंबानी नंतर आमचाच नंबर लागणार. अरे सर काय वाटतं तुम्हाला. एवढं नाही एवढं अंबानी कुठं आहे आपल्या पोटात. मामीला खूप कॉन्फिडन्स आहे पण तुमच्यावर. त्यांना वाटतं आपण ढगाच्या वर जाऊ आपण. मामांच्या 2-3 अशा चांगल्या आणि वाईट सवयी सांगा काय आहे म्हणजे नेमकं. चांगल्या सवय म्हणजे सगळ्या चांगल्या आहेत त्यांच्या सगळं सवयी. चांगले पर्सनॅलिटी एकदम सगळ्यात मस्त. जास्त भजीपाव आवडतो. आणि पाणपुरी सांग. नाही मच्छी आवडती मच्छी त्यांना. मच्छी आवडते. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. किती वेळा बनवता वीक मधून मच्छी का रोज असते मच्छी. बुधवार आणि शुक्रवार आणि रविवार. खरं बोलताय का. लागतेच. कसं वाटतं ते आता त्यांचं वय 55 वर्ष. अरे बाप ते डायरेक्ट असे 25 वर्ष दिसतंय मला. आर यू कॉमेडी मी. कशामध्ये गुणवान आहे. सगळ्या सवयी त्यांच्या चांगल्या आहेत. काय काय सवयी सांगा आता.
ती तर सांगू शकत नाही. खूप सिक्रेट सवय आहे का? म्हणजे खूप जास्त चांगल्या सवय आहे. खूप जास्त चांगल्या सवय आहेत. ओके, बरं तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? झाले 25 वर्ष. कसं वाटतंय 25 वर्षात तुम्हाला? काय नाही, लय भारी वाटतंय. गार गार वाटतंय? गार गार वाटतंय. गार गार. सच्चाई छुपाई गई, अफवाह उड़ाई गई, बात कुछ और थी, बताई कुछ और गई. खूप छान आहे. आजपर्यंत माझ्याशी चांगला परपंच केला आहे. ओके. हा गुण्यागोविंदाने आम्ही राहतो. आम्हाला 3 मुलं आहेत. ओके. 1 मुलगी आणि 2 मुलं. चांगलं चाललंय? चांगलं चाललंय. सगळे बोलताय तुम्ही आर्मी मध्ये होते? हाँ 15 वर्ष केले. सर कुठे होती पोस्टिंग तुमची? माझी पोस्टिंग जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात. डायरेक्ट बॉर्डरला सर? बॉर्डरलाच. मग भरपूर तिकडं कार्यक्रम झाला असणार? कार्यक्रम केला, कार्यक्रम झाला. सांग, बोला तू किती माझ्या सांग, बोला. काय असं तू दिसता? बोला. एकनाथ शिंदेना कधी भेटवणार आम्हाला? लग्नात येऊन तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान वाटलं. माझ्या बहिणीचंच लग्न होतं, चुलत बहिणीचं. छान झालं लग्न, एकदम मस्त. जेवण छान होतं. ठीक है समझ गया. तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव काय? माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आशू ब्लॉग्स आहे. आशू ब्लॉग्स. हां. संगमनेरचेच आहे प्रॉपर? मी नाशिकचा आहे. मी स्विमर आहे नॅशनल लेवलचा. हो का? काय नाव तुमचं? आशिष देशमुख. आशिष देशमुख. नाशिकचे कुठले? मी नाशिक पंचवटी. पंचवटी. हे संगमनेर आमचं गाव आहे, गुंजाळवाडी. ओके, गुंजा. अच्छा, तुम्ही संगमनेरचे आहे का? अभिमान. अभिमान. कोण? पण मी नाशिकला राहते. नाशिकला कुठे राहता? नाशिक. आता मी ठिकाण नाही सांगत. बरं ठिकाण नका सांगू. आर यू कॉमेडी मी? नमस्कार सर, तुमचं नाव सांगा. बाळासाहेब नामदेव सातपुते. अच्छा, सातपुते परिवाराची मी एवढी हवा ऐकली, म्हणजे आय थिंक 90% लोक सातपुतेच बोलत होते, तुमचीच चर्चा करत होते. मराठी चित्रपट नाही का, आम्ही सातपुते, सगळे लोक सातपुते. तुम्हाला कसं वाटतं सर? मी मुलाचा वडील आहे, मला तर आनंद वाटणार ना. आता सून येते घरी, तुमचं काय फिलिंग सगळ्या मला सांगा. स्वागत आहे, लक्ष्मी येते आमच्याकडे. स्वागत आहे. लक्ष्मीचं स्वागत आहे. ओके. तुम्ही मुलगी बघायला गेले होते? येस. तुम्ही काय बघितलं मुलीमध्ये? मुलीचं आम्ही टॅलेंट पाहिलं. मुलगी टॅलेंट आहे. तर आमचा मुलगा एक गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. ओके. क्लास 1 आहे. तो MPC झालेला आहे. ग्रेट. चांगल्या मार्काने. त्यामुळे मुलगा आमचा नक्कीच टॅलेंट आहे. अच्छा. मग त्याला आम्ही टॅलेंट मुलगी शोधत होतो. ओके. टॅलेंट मुलगी आम्हाला भेटलेली तुम्हाला? सर तुमच्यासोबत कोण कोण बसले? तुमचे मित्र आहे सगळे? आमचे हे मित्र आहेत आमचे. ज्यांचं नाव काय सर? विजय सिंग गिरासे. तुमचं सर? सर? अरे बापरे, सातपुते परिवार. अच्छा सर, हे अच्छा भाऊ आहे का? सख्खे भाऊ आहे का? सख्खे भाऊ. मोठे? लहान भाऊ. अच्छा, लहाने भाऊ. हे आमचे मित्र मुलकर साहेब. हां बरोबर. एक क्वेश्चन आहे शेवटचा, त्याचं पालन पोषण काय होतं सर? माझ्या मुलाच्या बाबतीत जर तुम्ही विचारलं तर आमचं दोघा नवरा बायकोचं मुलावर कमी लक्ष होतं, कारण दोघं सर्व्हिसला असल्यामुळं आमचे मुलं पाळणाघरामध्ये असायचे. अच्छा सर. त्याच्यामुळं आमचं लक्ष त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी ते काही त्यांचा संबंधच नव्हता त्या गोष्टीची. ओके. म्हणजे त्यांना जे काही देते त्या पाळणाघरामध्ये ते गुपचूप खायचे. त्यामुळे त्यांना आवडीनिवडी काही किंवा नाही, किंवा ते कधी असे खाण्याच्या बाबतीत बिलकुल त्यांचा काही म्हणजे एकदम गुणी मुलासारखे होते. किंवा काही असे भांडकुळे नव्हते. अच्छा, 2 भाऊ आहेत का? नाही, एक मुलगा एक मुलगी. एक मुलगा एक मुलगी. अच्छा, म्हणजे दोन्ही पण टॅलेंट आहे. माझी मुलगी पण IIT ला आहे. व्हेरी गुड. IIT ला? अच्छा, IIT कुठे? ती गुवाहाटी. गुवाहाटी. वा, व्हेरी गुड. मुलांना फक्त आपण सपोर्ट करायचं असतं. ते चांगले गुण त्यांना पुढे घेऊन जातात ऑटोमॅटिक. चुकल्यानंतर थोड्या गोष्टी सांगाव्या लागतात. सारख्या चुका काढून तुम्ही मुलावर एक चुकाचा जास्त प्रभाव पाडतात. त्यामुळे चांगल्या गोष्टी त्यांना सांगायच्या. जेवढं चांगलं सांगता येईल तेवढं सांगायचं. डेफिनेटली. ऑटोमॅटिक मुलं पुढे जातात. मुलांनी MPSC किंवा म्हणजे क्लास 1 अधिकारी बनण्याचं तुम्ही सांगितलं होतं की त्याचं स्वप्न होतं? त्याचं तर स्वप्न होतं, पण जास्त स्वप्न माझं होतं. ओके, म्हणजे आधीपासूनच? हां, आधी म्हणजे 7वीपासून, म्हणजे 4थीपासूनच मी त्याला तसे गाईडलाईन केलं होतं. म्हणजे जे क्लासेस लावले त्याला, म्हणजे DFC वगैरे, नॅशनल टॅलेंट सर, हे असे गव्हर्नमेंटचे जे आहेत एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, ते सगळ्या एक्झाम मी त्याला द्यायला लावायचं दरवर्षी. मग त्याच्यामध्ये ते चांगली रँक यायची. अच्छा. मी त्याच्यामध्ये ओळखलं की बा
हा विद्यार्थी होऊ शकतो पुढं एक अधिकारी करणार. ओके, म्हणजे त्याचं पण टॅलेंट होतं आणि तुम्ही ॲक्च्युली मी बघतोय तुम्ही खूप जास्त सपोर्ट केला ॲज अ फादर म्हणून. तुम्ही एकदम स्ट्रॉंग त्याच्या पाठीमागे उभे राहिले. ओव्हरऑल पाहुण्या वगैरे बद्दल किंवा लग्नाबद्दल काय सांगायचं? अपेक्षापेक्षा नक्कीच पाहुणे जास्त आले. सर्व राजकीय मंडळी त्यांनी पण आमच्या वधूवरास शुभ आशीर्वाद दिले. अच्छा. राजकीय, सामाजिक, शासकीय अधिकारी सर्व लोकांनी हजेरी लावली. अर्ध्या महाराष्ट्रामधून लोक इथं आलेले. ओके ओके, मी बघतोय सर आता लेडीजची एंट्री झालेली आहे या ठिकाणी. अच्छा, भाऊ आहे का? भावाबद्दल 2-3 शब्द तर सांग. खूप चांगले. मामा आहेत माझे मोठे, अजून एक दुसरा पण मामा आहे, पण मामा नसून एक आमच्या भावासारखा आहे. अरे वा. तो आम्हाला वडिलाचा आधार कधी भेटला नाहीये. जे माझे आजोबा होते ना तेच आमचे वडील आणि हे माझे मोठे भाव आहेत. ओके. त्यांचं शब्दात सांगणं कमी पडन एवढं आहे. आज आम्ही मामाच्या मुलाचं लग्न समजत नाहीत, आमच्या भावाच्या मुलाचं लग्न समजतो. अरे वा. आणि आज जे काही आहेत ना आम्ही फक्त या मामामुळे आहेत. हे मोठे म्हणजे एवढे उद्योजक असून त्यांचे गुण पण खूप मोठे आहेत. जेवढं आम्ही आमच्या भावाच्या लग्नात एवढं एन्जॉय नाही केला एवढं आम्ही केलं आहे मामाच्या मुलाच्या लग्नात. आणि आम्ही खरंच त्याला एक भावाप्रमाणेच मानतो आम्ही. जे दादांनी तुम्हाला सपोर्ट दिलाय या एखाद्या सिच्युएशनमध्ये, अशी सिच्युएशन आठवते तुम्हाला? आमची परिस्थिती नसताना म्हणजे माझ्या मम्मी पप्पाची आम्हाला एक तर लहानचं मोठं केलं आणि शिवाय आम्ही जे काय आहेत ना ते मामांमुळेच आहे. आमचं लग्न वगैरे पण आमच्या मामांनीच करून दिलेलं. ह्याच्यापेक्षा अजून पलीकडे काही बोलू शकत नाही. जे आहे ते आम्ही आमच्या मामांमुळेच आहेत. काय नेमकं काय माईक आहे सर, याच्यात तुम्हाला बोलायचं. मला काय गिफ्ट दिलं मुलीचे वडील या नात्याने तुम्हाला कसं वाटतं सर लग्नामध्ये? मुलीचा वडील म्हटल्यावर तर आनंद होणारच ना. ऍक्च्युली तुम्ही खूप छान दिसताय. मी पूर्ण तुमचा शूट घेतो. अरे वा, धन्यवाद धन्यवाद. तुमचं ऍक्च्युली इतका म्हणजे छान दिसताय तुम्ही, एकदम मस्त आहे. तुमची फिलिंग काय सर आज? खरं म्हणजे एका वडिलांची मुलीविषयी काय भावना असणार आहे, म्हणजे खूपच आनंद होतोय. ऍक्च्युली मुलाविषयी मी खूप ऐकलं, मुलाच्या वडिलांशी पण बोललो. तुम्ही त्यांच्याशी भेटले, तुम्हाला ते कसे वाटले त्यांच्यामध्ये? एकदम व्यवस्थित, माणसं खूप म्हणजे चांगली आहे. म्हणजे व्यवस्थित आहेत एकदम. असं काही म्हणजे काय म्हणतात मी पण असं काही वाटलं नाही. असं मी पण त्यांना भेटलो. खूप छान आहे, चांगली माणसं, खूप छान फॅमिली त्यांची. ओके सर, मुलीला तुम्ही कसं वाढवलं लहानपणापासून थोडंसं सांगाल? माझी तर एकूण एक मुलगी आहे. ओके, म्हणजे नक्कीच लाडात वाढलेले असणार यात काही विषयच नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलगी शिकवण्याचं आपण काम केलं. मुलगी शिकलीच पाहिजे असं एक थोडासा आपला हेतू होता. आणि तिने जॉब करो अगर नाही करू, वेळ तर समर्थ असलं पाहिजे मुलीने त्या गोष्टीसाठी. आणि आपण त्या याच्यात तिला घडवलं. ओके. आणि ती पण खरी उतरली असं म्हणावं लागेल. म्हणजे एज्युकेशन काय झालेलं आहे मुलीचं, किंवा आधीपासूनच तिचं ड्रीम होतं असं काही बनायचं? नाही, असं काही नाही. थोडंसं ती एक शिकत गेली. अगोदर इंजिनिअरिंग झालं, मग MBA केलं, BBA केलं, नंतर सायबर सिक्युरिटीचं करायचं असं तिच्या डोक्यात आलं. ओके ओके ओके. तिने ते सायबर सिक्युरिटीचं केलं. ओके. तिला त्याची खूप आवड निर्माण झाली आणि त्या दरम्यानच आमचं सोयरीक जुळली असं म्हणावं. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग ते सगळं मग पूर्ण कलाटणी मिळाली हे सगळ्या गोष्टीला. अच्छा सर, तुमचं एज काय सर आता? मी तसा किती वाटतो सर? मला तर आता एकदम यंग वाटतंय, 25-30चेच वाटतं, आमच्या वयाचे वाटतंय तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. मी ऐश्वर्याची आत्या आहे. अच्छा. ओके. ऐश्वर्या नवरी आहे ना, तिची आत्या आहे मी. बरं. हा भाऊ आहे माझा. अच्छा, भाऊ आहे. भावाबद्दल 2 शब्द सांगा. कसे आहेत भावाची पर्सनॅलिटी? छान, खूप हुशार, खूप समंजस. अरे बापरे. खूप समजावून घेणारा, सगळ्यांना खूप समजावून घेणारा. अगदी माझ्या अंगावर शहारा आला त्याच्या बाबतीत बोलणार. म्हणजे शब्द कमी पडतात त्याच्यासाठी बोलताना. मोठे भाऊ म्हणजे खूप खूप छोटा, सगळ्यांचा लाडका, पण तो आमचे लाड करतो, सगळ्यांचे लाड करतो. तुम्ही मोठ्या सिस्टर आहात का त्यांच्या? मी 4 नंबर माझा. 4 नंबर. आम्ही 5 बहिणी आहोत. पण लहान भाऊ तुमचा लाड करतो? लाड म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही केले, पण आता तो आमचे लाड. भावाच्या मला सांगा, लहानपणापासून त्या सोबतच असाल तुम्ही, भावाच्या काही सवयी सांगा, वाईट चांगल्या कोणत्या पण? 2 चांगल्या 2 वाईट. त्याच्याकडे नाहीच आहे, तो खूप समंजस आहे. अच्छा, लहानपणापासून कधी खोड्या सुद्धा त्यांनी केलेल्या नाहीये. ओके. बापरे. समंजसपणा हा त्याच्यामध्ये आहे.
ओके. म्हणजे आता आम्हाला भरून येतं त्याच्या बाबतीत बोलताना. अच्छा, ॲज यू पण कॅन खूप सी. समंजस आहे तो. ओके. खूप सगळ्यांना समजावून घेतो अगदी. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. शब्दच आपण बघू नाहीये शकता त्याच्या बाबतीत. खूप इमोशनल असा मोमेंट आहे. थँक्यू सो मच. आणि खूप ब्युटिफुल म्हणजे लोक आहात तुम्ही, म्हणजे मुलाकडचे पण आणि मुलीकडचे पण. आणि खूप छान वाटलं मला तुम्हाला भेटून, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. मोठी गँग बसलेली इथे. गँगचे अध्यक्ष कोण आहे या? अरे बापरे, अध्यक्ष महोदय. सिस्टम पार देंगे, सिस्टम पार देंगे. भावाच्या मुलाचं लग्न होतं. तुम्हाला कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय. तेरी ते चालले. सुंद्यातून वरती आलेले इथं सातपुते सगळे. सुंदे होते पण वरती आले सगळे. ओके. डेव्हलप झाले. फॅमिली सगळी संस्कारित आहे. युगो नाही आहे त्यांना. इगो नाही. त्यांचे जे विचार आहेत ना ते उच्च पदावरचे विचार आहेत. आज जे आहे एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये जे आहे मी माझ्या आजोबाला खूप मिस करते. त्यांना हे पाहून आहे ना खूप म्हणजे खूप आनंद झाला असता त्यांना. त्यांची एक इच्छा होती की माझ्या नाताचं लग्न मी बघितलं पाहिजे होतं. सगळ्यात जास्त जे आहे मी त्यांना खूप मिस करते आज. आजी, तुम्हाला कसं वाटतंय लग्नामध्ये? छान वाटतंय. तुमचं नाव काय? बरं, नाव सांगा. ओके. बी कॉन्फिडंट, बी कॉन्फिडंट. तुम्हाला लग्नाला येऊन कसं वाटतंय इथे? छान वाटतंय. छान नाही वाटत आहे? छान वाटतंय ना. नाही बोलले तुम्ही पण आधी. कैसा लगा मेरा मजाक? ओके ओके ओके. कॅमेरा समोर चांगलं नाही वाटत. चांगलं नाही वाटत आहे का? कॅमेरा फिअर आहे? आर यू कॉमेडी मी? आर यू कॉमेडी मी? ओके ओके ओके. नवीन वर्ड ऐकला मी. बरं, तुम्ही कोणत्या साईडने, नवरदेव की नवरी? नवरी. नवरी. बरं, नवरीचं काय तुम्ही फ्रेंड? नाही, बहीण. सख्खी बहीण? नाही. मग नात्यात. नात्यामध्ये. बहिणीबद्दल 2 शब्द सांगा. काही पण सांगा, चांगलं वाईट. तुमचं मेमोरी सांगा बहिणीबद्दल, एक मेमोरी अशी. मेमरीज नाही आहे तिच्यासोबत. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो. फक्त भेटलेली. ओके ओके. कुठे फर्स्ट टाइम कुठे भेटले? लहानपणापासून भेटते मी तिला. मग तुम्ही बोलले मेमोरीज नाही आहे काही? मग फक्त असं भेटलेली आहे, फक्त जास्त खेळली नाही काही. मुझे माफ कर दे. सगळ्यांशी बोलल्यानंतर डायरेक्ट मेन कॅरेक्टरला भेटायला चालू आहे. नवरदेव आणि नवरी. सगळ्यांना विश्वास बसलेला आहे की मी यांनीच बोलवलेला एक फोटोग्राफर आहे. बघूया आता, त्यांना भेटूया. हॅलो सर. हॅलो मॅम. नमस्कार. कसे आहात पहिले सांगा. छान. कसं वाटतंय एवढं सगळं लग्न अटेंड करून, स्वतःचं लग्न? एकदम मस्त वाटतंय. थकले नाही तुम्ही एवढं स्माइल देऊन देऊन? थोडं थकलोय पण ठीक आहे. अच्छा, तुम्हाला कसं वाटतंय? खूप थकले नाही तुम्ही एवढं स्माइल देऊन लोकांना? थोडंसंच थकले. ओके ओके. किती औसम है. मी बघू शकतो एकदम गोड स्माइल आहे दोघांची आणि खूप छान जोडी आहे तुमची. मी दोघांच्या पप्पांसोबत बोललो आणि खूप तारीफ केली दोघांची. तुम्ही एकमेकांना कसे वाटले मला सांगा. तुम्ही सांगा पहिले. खूप मस्त, खूप छान. बरं, काय अशी क्वालिटी तुम्हाला अशी वाटली की यांच्यासोबतच लग्न करायचं आहे? मी ऑलरेडी बाईट दिली आहे ह्याबद्दल. अरे बापरे. ओके ओके ओके. पण अशी काय क्वालिटी किंवा 2? त्यांच्यात खूप साऱ्या क्वालिटीज आहेत. ते खूप जास्त, त्यांचा प्रेझेन्स ऑफ माइंड एवढा स्ट्रॉंग आहे. एकदम असे क्विक डिसिजन्स घेतात, खूप काळजी करतात. अच्छा. आणि असं नाही की घरच्यांचीच, त्यांचे जेवढे संपर्कात सगळे लोक आहेत त्यांच्या जवळच्या माणसांची सगळ्यांची काळजी घेतात. काय सांगाल? खरं खरं सांगा. फार केअरिंग आहे आणि मनाने पण एकदम म्हणजे बेस्टच आहे. हे सगळ्यांना समजून घेते. पप्पांबद्दल काय सांगाल तुम्ही तुमच्या? पप्पा तर खूप हार्डवर्किंग आहे. सगळं त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे. आता त्यांना आमच्या वेळेने रिटर्न करायची आमची बारी आता दोघांच्या सोबत. पप्पांशी बोललो मी. त्यांनी खूप साऱ्या मेमोरी शेअर केल्या तुमच्याबद्दल. कसं तुम्हाला घडवलं, कसं तुम्ही स्वतःचं पॅशन जपलं.
भरपूर तुमची तारीफ केली, लाडकी मुलगी म्हणून यांची तारीफ केली आहे त्यांच्या वडिलांनी. पप्पांनी काय काय लाड पुरवले तुमचे खूप सगळे जितके मागितले लहानपणापासून? तेवढे सगळे. एकुलती एक मुलगी. सगळेच पुरवले लाड. अच्छा, पप्पांनी जितकं मी तर मागितलं ऐकलं त्याच्यापेक्षा मी चांगलं तर ऐकलं जॉब पण तुम्हाला करायची म्हणजे अशी गरज नाही पडली. पप्पा एवढे खंबीरपणे उभे होते उभे तुमच्या होते. मागे. राईट राईट राईट. तर तुम्हाला ओव्हरऑल खूप छान आनंद होतोय म्हणजे एकमेकांसोबत. ॲक्च्युली तुम्ही खरंच खूप छान दिसत आहात दोघे. थँक्यू. मी तुमच्या लग्नात आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलंच वाटतं. चलो थँक्यू अँड विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू मॅम. तर फायनली 11 वाजलेले आहेत. वाकचौरे आणि सातपुते परिवार यांचं लग्न संपन्न झालेलं आहे. गाईज मी एवढा हॅप्पी आहे. मला या लग्नामध्ये काही इन्व्हिटेशन पण नव्हतं, काहीच नाही. मी असंच व्लॉगिंगचं ॲक्च्युली मला खूप पॅशन आहे, त्याच्यामुळे मी व्लॉगिंग करायला आलो. मी पहिले स्टार्टिंगला खूप नर्वस होतो, पण हळूहळू जसं लोकांना भेटत गेलो तसं लोक म्हणजे एवढे गोल्डन हार्टेड, एवढे छान लोक आहेत ना गाईज. म्हणजे वाकचौरे आणि सातपुते परिवार म्हणजे मला एवढं असं आपलेपणाची फिलिंग. मला वाटलं मी माझ्याच फॅमिलीसोबत बोलतो आहे. नवरदेव नवरीसोबत सुद्धा मी शेवटी बोललो. नवरीचे फादर, नवरदेवाचे फादर, एवढं मेन कॅरेक्टरसोबत बोललो ना, मला असं त्यांनी जरा पण फील नाही होऊ दिलं. तुम्ही बघू शकता एकदम साध्यासुध्या मी कपड्यांमध्ये आलेलो आहे, पण मला इथे कोणीच असं जज नाही केलं. मी सातपुते आणि वाकचौरे परिवाराला खूप शुभेच्छा देतो. खूप गोल्डन हार्टेड लोक आहेत ते, खूप छान लोक आहेत. म्हणजे मला काय माहीत फ्युचरमध्ये मी त्यांना भेटेल की नाही भेटणार. पूर्ण ब्लॉग बघितल्यानंतरच त्यांना कळणार आहे की नेमकं हा मुलगा कोण आहे. माझी जी ओळख आहे त्यांना तिथे कळणार आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.